जाम आपण आधी बोललो होतो, सरकार आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपण मराठ्या सुद्धा मुंबईत जाम करणार. मराठ्याने केली पण मग आता ते सहकार्य करायला लागले, त्यांनी परवानगी दिली तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं. फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्याकडून मुंबई मोकळी करा. त्याच्यामुळे तुम्ही गाड्या काढून सुरक्षित ठिकाणी ग्राउंडवर लावा. तुम्हाला रेल्वेने थोड्याला 5 रुपये लागत आहेत. फुकट आहे म्हणतात, हे तर म्हणतात हे आंदोलकाला फुकट आहे. मग तुम्हाला समजून घ्या, नुसत्या टाळ्या नका ठोको. ए थांब रे, बोलायला लागले की लगेच सुटत येऊ. हे सांगायचं राहून जातं, पूर अर्धा ऐकत आहेत. मग तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या, तुमचं सामान सुरक्षित ठिकाणी राहील. तुम्ही मुंबईत हिंडून आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले, गाडी सुरक्षित राहील, तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्या म्हणलं. CSTचे पोरं शांत बसा म्हणून सांगितलं. दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो, त्यांना म्हणा शांत बसा. तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा. गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्यात. तुला जर माझा असेल तर तो आहे गावाकडे जा आणि धिंगाणा कर. मराठीचं वाटोळं करू नको. तुमच्या ओळखीचं असल्या त्यांना मराठीत एकदा जाऊन सांगा. इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोराला सांगतो, ही काही पैदाच गोंधळ घालणारी, यांना मराठी मोठे वाटत नाहीत. तुम्ही गोंधळ कधी घालाव? सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर. मी जाग्यावर ठाम आहे. तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही माजलेले अवलादी दिसतात तुमच्या. तुम्हाला मोगम मराठ्याचं वाटोळं करायचंय. राजकारण्याचं ऐकून गु खाऊ नका. मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही. ध्यानात ठेवा. तुमचं कोणीच ओळखीचं असलं त्याला म्हणा अर्ध्या मिनिटात ते मोकळं कर लवकर. सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी, मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी, विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं. CST पाशी 25-30 जण आहेत माकडं. त्यांच्यामुळं आपल्या 18 किलोमीटर लोक थांबलेत इथं यायचे. हे 2% सुद्धा लोक नाही तिथं. 98% बाहेर आहेत आणखी मुंबईत यायचे. ह्या भंगार पोरामुळं कोण येते 2-4 जण. ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलटं बोललं. याचा अर्थ हे आपल्यातलं नाही, कारण हे सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे. ते माघारी बोलता, याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातला नाहीये. आणि आंदोलनातलं असलं ते 1 मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो. तुम्हाला गोडीत बी आरक्षण द्यायचं मी पहिल्या दिवशी सांगितलं. आणि दगड मारले तरी आरक्षण पाहिजे. मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडीत. तुम्हाला काही गरज आहे का? हे उपास तू कुठं नाही करणारे मायावर म्हणायची वेळ येऊ देऊ नका बरं का. ते आमचे नाहीत. हे मायावर आणखीन वेळ येऊ द्या नका. मी आणखीन तसं म्हणलेलं नाही. गरीब श्रीमंत सगळे आंदोलक आहेत. त्या CST पाशी कुणाचे आहेत ते पटापटा वळखा. त्याला सांगा गाड्या तिकडे नेऊन लाव. नुसतं रोडवर झोपत जाऊन त्यातल्या 2 जणांनी टाकलेली म्हणते दा मला माहीत नाही. खोटी माहिती असू शकते त्यालाही बदनाम करायसाठी. पण ते खरं असेल तर ते इतक्या दुपारात येत आहे म्हणल्यावर आपलं नाहीच. मग ते त्याला म्हणा लवकर गाड्या काढ. मी जर मग डोकं खवळू नको. पुन्हा एकदा काय करा, आपले माऊली 2-4 जण CSTला जा. सरपंच जा रे भैया तुम्ही बी CSTला जा. कोण येते माऊली? 7-8 जण जा तिथं आपले चेहरे वाळखा जा. माऊली कुठे जा? तुम्ही बी जा. सातारावाले तुम्ही पण जा. तुमचे असले तुम्हाला ओळखत. सगळ्या जिल्ह्याचं 1-1 पोरग जा रे तिथं. कोणत्या जिल्ह्यातलं ओळखा बरं ते. प्रत्येक जिल्ह्यातलं 1-1 पोरग जा. जास्त जाऊ नका. गोडीनं समजून सांगा. काकडे तुम्ही पण जा. संभाजीनगरचं पण जा 1 जण. हिंगोलीवाले तुमचं 1 जण जा. कोणत्या जिल्ह्यातले लक्षात ये. हा जा तुम्ही पण. बापू तुम्ही जालन्यावाले 1 जण जा. जा तुम्ही. गेले सांगली साताऱ्याचे गेले आणि सोलापूरचे गेले. जा 1-1. मला बोलायला उगा त्रास देऊ नका यार तुम्ही. उद्यापासून बोलता येणार नाही मला. तुम्ही काय फालतूपणा. हा त्यांनी नाही ऐकलं मग बघू ना.
पण सरकार सहकार्य करतं तुम्ही उलट फालतू हे 100% राजकारणी अवलाद असणारे पण जा रे पाटलीशी आणखीन कोण राहायचं हनू जाय बर तू बी जाय हनू तू पण बीड कोच कोण आहे बघा हा महेश भाई जा बीडचे असले तर बघा जा जा असले काम करायला लावतो हर मला भिकार धावणे खेळ करता शानदार आवला दे मराठीचे असले काम करायला लावता का मला तुम्हाला रस्त्यावरून काढायला लावायचे आणि त्याचे तुम्हाला टप्प्यातलं नाही देत आपले 8-7-8 टप्पे ठरलेले आंदोलनाचे बहुतेक याला टप्पेच माहित नाही आपले 7-8 टप्पे ठरलेले आंदोलनाचे याला टप्पेच माहित नाहीत वाटतं बहुतेक तेव्हा हे कुठं येऊन गटारात झोपा लागले आपले 7-8 टप्पे आहेत या आंदोलनाचे पहिल्यांदा आपण 7-8 टप्पे केले ओके साहेब तुम्ही कम नाही गेले जबर बघा ते कोण आहेत नाही नाही एका जिल्ह्यातले एक गेलं ध्यानात येतं कोणत्या जिल्ह्यातले सज्जनराव तुम्ही पण जा धाराशिवचा कोण आहे बघा पण धाराशिवचे असले नाहीत बीड धाराशिव असं असं करत नाही ते सोलापूरचे ना गेले परभणीचा कोण गेला रे गेले का नगरवाले जा बरं तुम्ही जाते ते श्रेष्ठी लिखून जा ते पोरं गेले जा जा ते आईले नगरवाले जा तुम्ही ते कोणाच्या ओळखीचे बघा त्यांना फक्त मायाकडे धरून आणा काही करू नका त्यांना काही बोलू नका कोणी फक्त मायाकडे धरून आणा त्यांना कोणी काही बोलायचं नाही बरं का त्यांना फक्त मायाकडे धरून आणा करायच्या टायमाला सापडत नाही कोणाला माहित आजचे दिवस बोलता येतं तर बोलतो उद्यापासून बोलताच नाही यायचं काय नांदेडवाले जा बरं त्या CST ला निघा नांदेडचं कोण आहे लक्षात येईल मायापाशी वळवळ करायला म्हणल्यावर अवघड आहे प्रत्येक जिल्ह्यातले तालुक्यातले गावातले लोक आहेत मायाजवळ एकाच्या ओळखीचं नाही धरून ते असं कसं होऊ शकतं हा जा तुम्ही दोघं जा लक्षात येईन ते नेमके कुठले आहेत हां का गल्ल्या गोळ्यातले धरून आणलेत कुठून मला शोधच लावायचा आहे मग ह्या परस्पर कोण करत बघू ना आपण वार्ता येईल ना तशी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत आज सकाळी 10 वाजल्यापासून
आज बोलू शकतोय तोपर्यंत बोलून घेतोय, बघून उद्या कोण काही आलं? बोलायला येणार नाही, बोलता येणार नाही. बघून आलं. सध्या बीडचे खासदार त्यांच्या सोबत आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या खासदारांनी आमदारांनी त्यांची भेट घेतलेली आहे. आपल्या यार, फोटो काढायला कार्यकर्त्यांना, इथं आपल्या उपोषणाला बसलो, सहकार्यांना, फोटो फुटले का? समर्थकांना ते काही सूचना करतायत. आझाद मैदानात बसून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांनी आपल्या सहकार्यांना काही सूचना केल्या आहेत. धन्यवाद दादा. एक मराठा, एक मराठा. आता कसं वाटतंय? कोण म्हणता येणार नाही? एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद मित्रांनो. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इकडनं हलणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांची. त्यामुळे सरकारकडनं त्यांच्या काय निरोप येतो किंवा कोण शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी येतं याकडे देखील आपलं लक्ष असेलच. अजूनही सीएसएमटी स्टेशन परिसर, आझाद मैदानाच्या बाहेर देखील मराठा समाजाचे बांधव हे मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि कितीही दिवस लागले तरी आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. गणपती बाप्पाची मूर्ती तिथं घेऊन या, आपण तिथं गणेशोत्सव साजरा करू असं देखील मुंबईला निघायच्या आधी पत्रकार परिषदेतनं मनोज जरांगे म्हणाले होते. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याला पुष्पहार अर्पण करून बाजूला गणपती बाप्पाची मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा मनोज जरांगेंनी केली, आरती केली आणि मगच सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात झाली. त्यानंतर आता एक एक करून आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी मनोज जरांगेंच्या भेटीसाठी येत आहेत. महाविकास आघाडीचे नेते मनोज जरांगेंची भेट घेत आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद झाली. सोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील होते. उद्धव ठाकरे म्हणतात आरक्षण मागण्यासाठी ते मुंबईलाच येणार, सुरत किंवा गुवाहाटीला जाणार नाही तसा टोला त्यांनी महायुतीला लगावला. त्यामुळे ज्यांनी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचं कबूल केलंय त्यांनाच जाऊन विचारा असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यामुळे एकूणच मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आझाद मैदानातल्या उपोषणाला एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याचंच दिसतंय. सरकारमधल्या ज्यांनी त्यांना आरक्षण देण्याचं कबूल केलंय, महाराजांची शपथ ज्यांनी घेतली आहे त्यांनी त्यांना आरक्षण द्यावं. त्यामुळे मला विचारून काही उपयोग होणार नाही, माझ्याकडे त्याचं उत्तर नाही, मात्र ज्यांनी त्यांना आश्वासन दिलं त्यांना हे विचारा असं उद्धव ठाकरे पत्रकारांना म्हणाले. अगदी थोडक्यात ही पत्रकार परिषद पार पडली. मात्र मनोज जरांगे पाटील मुंबईला उपोषणाला बसल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की अर्थात बरोबरच आहे, ते मुंबईलाच येऊन आरक्षण मागणार, ते काही गुवाहाटी किंवा सुरतला जाणार नाही तसा टोला त्यांनी महायुतीला लगावला. पाऊस पडतोय, मात्र या भर पावसात सुद्धा किंवा आझाद मैदानावरती चिखल असताना सुद्धा मराठे काही मागे हटायला तयार नाहीयेत. ते कोणत्याही परिस्थितीत मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहण्यावरती ठाम आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना ते वेळोवेळी सूचना करतायत. आज पहिला दिवस आहे उपोषणाचा. खरं तर आजची एका दिवसाची परवानगी होती मनोज जरांगेंना आझाद मैदानात येऊन आंदोलन करण्याची किंवा उपोषण करण्याची, मात्र तसं काही दिसत नाहीये. मनोज जरांगे पाटील हे जोपर्यंत आरक्षणाचा गुलाल कपाळाला लावत नाही तोपर्यंत माघार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. तर एकूणच सगळे अपडेट या आंदोलनासंदर्भातले आपण घेत राहणारच आहोत. एक